टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुम्ही आज पहिल्यांदाच तुमच्या मूळ गावी जन्मगावी परतलाय। एकंदरीतच ग्रामस्थांनी आणि गावकऱ्यांनी केलेलं स्वागत पाहता तुम्हाला कसं वाटतंय? छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आज जवळजवळ 1.5 महिन्याने माझ्या गावी आलोय आणि खूप दिवसापासून माझी माणसं, माझा गाव, समाज, माझी भावकी सगळे माझी वाट बघत होते। यायला थोडा उशीर झाला, पण त्यांचं प्रेम बघून, त्यांचा आपलेपणा बघून, त्यांचा माझ्यापेक्षा जास्त असलेला जोश बघून खरंच खूप बरं वाटतंय। आणि नुसतं बरं नाही वाटत, भरूनही येते की मी किती भाग्यवान आहे की माझ्या वाट्याला इतकी चांगली, प्रेमळ आणि इतकी गोड माणसं आहेत। म्हणजे नुसती गावात नाही तर समाजात, तालुक्यात, जिल्ह्यात, भावकीत, सगळीकडे। आणि कदाचित मला वाटतं हे यश जे आहे ते माझं एकट्याचं नाहीये, या यशामध्ये त्यांचाही तितकाच भाग आहे आणि कदाचित त्यांच्या प्रेमाशिवाय हे यश संपादन करणं कठीण होतं। त्याच्यामुळे मुख्यतः मला तुमच्या वाहिनीद्वारे खरंच माझ्या ह्या सगळ्या लोकांची मला आभार व्यक्त करायचे आहेत की ज्यांनी एवढं प्रेम करून एवढा आपलेपणा दाखवला आणि इतक्या कमी वेळेमध्ये इतका छान सत्कार आणि इतका कार्यक्रम केला। त्याबद्दल खरंच मी माझ्या आपल्या लोकांचा ऋणी आहे। धन्यवाद। खूप आठवणी आहेत। म्हणजे गावी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा यायचो तेव्हा, आता ते मित्र नाही आहेत, 1-2 आहेत, बळू आहे आमचा, आणि आम्ही जायचो, आंबे पाडायला जायचो, म्हशी धुवायला जायचो। म्हणजे जे गावात त्यावेळेस मुलं करतात किंवा आताही करतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि कदाचित म्हणूनच मला नेहमी गावी यायला आवडतं। माझ्या त्या मित्रांबरोबर वेळ घालवायला आवडतो आणि अजूनही मला वाटते तसेच आहेत सगळं, काही बदललं नाहीये। म्हणजे मी जरी चित्रपट बनवत असलो, शहरामध्ये डायरेक्टर असलो किंवा सिनेमॅटोग्राफर असलो, तरी दर महिन्याला माझी फेरी माझ्या गावी होते आणि माझ्या गावात एक माझ्यासाठी ऑक्सिजन असतो। तो दरवेळी येऊन मी रिबूट करून रिफ्रेश होऊन इकडनं जातो आणि मला वाटते गाव हे प्रत्येकाच्याच वाट्याला, प्रत्येकाच्याच आयुष्यातलं एक ऑक्सिजन असतं आणि तसंच माझं पण आहे। आणि छावाची तुलना सिकंदरशी नाही करता येणार। म्हणजे 2 वेगळे चित्रपट आहेत। तो सलमान खान सरांचा चित्रपट आहे, हा विकी कौशलचा चित्रपट आहे। 2 चित्रपटांची भाषा वेगळी आहे, सब्जेक्ट वेगळे आहेत। एवढंच आहे की मला वाटतं छावाला लोकांनी चित्रपट म्हणून नाही बघितला तर भावना म्हणून बघितलं, इमोशन्स म्हणून त्यांनी बघितलं आणि कदाचित तो इतिहास जो लोकांना माहिती नव्हता तो लोकांच्या समोर आला आणि म्हणून ते लोकांना जास्त भावलं गेलं। आणि किती कमाई केली याचं समाधान नाहीये, पण छत्रपती संभाजी महाराज कोण होते हे जगाला कळलं ह्याचं समाधान आहे। कमाई तर चित्रपट करतच असतात। म्हणजे तुम्ही 10 चित्रपट बनवला तर त्यातले 5 धंदे करतात, 5 फ्लॉप होतात, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचं इंटेन्शन काय होतं। आणि इंटेन्शन एवढंच होतं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते। कारण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बरंच काही वाईट लिहिलं होतं की ते अय्याश होते, बदफैली होते, असं खूप काही घाण गढूळ लिखाण करून ठेवलं होतं। आणि ते जेव्हा मी वाचायचो तेव्हा माझ्या अंगावर शहारे यायचं की कसं शक्य आहे की जो मुलगा 9 वर्षाचा असताना आग्र्याला जातो आणि स्वतःच्या बापाला, औरंगजेबाला दम देताना बघतो, तो मुलगा बिघडू कसा शकेल। आणि म्हणून मी वाचन करायला सुरुवात केला आणि इंटेन्शन एकच होतं की छत्रपती संभाजी महाराज किती थोर योद्धा होते, किती मोठे राजा होते हे संपूर्ण जगाला कळावं आणि ते झाले, त्याचं मोठं समाधान वाटतंय। शिर्के बंधूंचा जो त्रास होता किंवा त्यांचं जे दुखणं होतं तेही मला कळत होतं आणि कदाचित म्हणूनच मी गेले 1.5 महिना कुठलाही वाहिनीवर गेलो नाही, की कुठलाही इंटरव्ह्यू दिला नाही, कुठली मुलाखत दिली नाही, की कुठल्या सत्काराला गेलो नाही। कारण असेलही 14 पिढीच्या अगोदर जे पुस्तकामध्ये लिहिलं होतं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।